घरामध्ये उपलब्ध साहित्यामधून बनणारी, मटणालाही मागे पाडेल अशी पनीर भुर्जीची रेसिपी बघूया आपण याची कृती. अगदी झटपट पनीर भुर्जी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. लगेचच कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे, कमी जास्त. छोट्या आकाराचा जो बटरचा असा पॅक असतो ना, असे 2 पॅक असे टाकून घेतलेले आहे मी यामध्ये. आणि बटर टाकल्याने काय होतं ना, चव छान येते पनीर भुर्जीला. ऑप्शनल आहे बटर, तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता बटर. तेलामध्ये बटर आता वितळलेलं आहे. हे 4 कांदे घेतलेले आहे आणि 4 कांदे चॉपर मधून असे मस्त बारीक करून घेतलेले आहेत. ते टाकून घ्यायचे यामध्ये. कांदा असा चांगला परतून घ्यायचा. अगदी जास्त सोनेरी सुद्धा करून घ्यायचा नाही. जवळ-जवळ 2 मिनिट मी परतून घेतलेला आहे कांदा. आता लगेचच यामध्ये हे हिरवं वाटण तयार केलेलं आहे. यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या, तिखटवाल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या याच्यामध्ये. आणि जवळ-जवळ या चमच्यानी 3 चमचे हे वाटण आहे. हे वाटण यामध्ये असं टाकून घ्यायचं. आल्याचा तुकडा आहे छोटासा. जवळ-जवळ 10 ते 12 पाकळ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतली मुठभर आणि हिरव्या अशा तिखट मिरच्या असतात ना, त्या 3 ते 4 घेतल्या. आणि हे सर्व असं मस्त आपल्याला 2 ते 3 मिनिट असं परतून घ्यायचं आहे. कांदाही आपला चांगला परतला गेलेला आहे आणि जी पेस्ट आपण टाकलेली होती लसूण, आलं, लसूण, कोथिंबीरची, ती पण चांगली अशी परतल्या गेलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा मिक्सर मधून सुद्धा बारीक करून टाकू शकता भाजीमध्ये. आता लगेचच हे टोमॅटो घेतलेले आहे. मीडियम आकाराचे जवळ-जवळ 4 टोमॅटो आहेत. चांगले असे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सर मधून, ते टाकून घ्यायचे आहेत. आणि चांगलं आपल्याला 3 ते 4 मिनिट हे असं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. जवळ-जवळ 3 ते 4 मिनिट हे चांगल्या प्रकारे असं मस्त मिश्रण असं परतून घेतलेलं आहे. यामध्ये आता मसाले टाकून घेऊयात आपण. मसाले टाकताना ना गॅस आपल्याला लहान करून घ्यायचा आहे. हे जिरं आणि धने आहेत, हे असे हलकेसे असे दगडी भत्त्यावर मी असे क्रश करून घेतले होते. जाडसर ते टाकून घ्यायचे आपल्याला. 1 चम्मच हळद टाकून घ्यायची. 1 चम्मच पावभाजी मसाला टाकून घ्यायचा. गरम मसाला. चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चमचा कसुरी मेथी टाकायचं. हे लाल तिखट आहे. मी 3 ते 4 चम्मच लाल तिखट टाकून घेतलं. कारण मी अर्धा किलोची पनीर भुर्जी बनवणार आहे. तर मला जास्त तिखट आवडतं भुर्जीमध्ये आणि लाल कलरही छान येतो या तिखटाने. 2 चम्मच चणा डाळीचं पीठ आहे हे. चणा डाळीच्या पिठाने काय होतं, हे बेसनाने याला बाइंडिंग छान येते. आणि हे चणा डाळीचं पीठ आहे ना, हे चांगल्या प्रकारे असं मस्त खरपूस भाजून घेतलेलं आहे. सोनेरी रंगाचं, हलकं सोनेरी रंगाचं होईपर्यंत. जर तुम्ही कच्चच पीठ जर टाकलं चणा डाळीचं बेसनाचं, तर याला चव चांगली येणार नाही, ही काळजी घ्यायची आहे. जवळ-जवळ 2 चम्मच दही आहे. हे आंबट दही नाही आहे, हे ताजं दही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा टाकून घेऊ शकता. दह्याने याला छान अशी बाइंडिंग पण येते आणि चव पण खूप भारी येते या भाजीला. मसाले भाजण्यासाठी कढई जाड तळाचीच उपयोगात आणायची, नाहीतर मसाले असे करपतील. 2 मिनिट परतून झालेला आहे. याच्यामध्ये हे 2 वाटी पाणी आहे, हे टाकून घ्यायचं आहे. मिक्सरचं वाटण वाटून घेतल्यानंतर मिक्सरच्या पॉटमधूनच हलकंसं असं पाणी फिरून घेतलं आणि तेच पाणी यामध्ये टाकलं 2 वाटी. तुम्हाला हवं असेल तेवढा तुम्ही रस्सा करून घेऊ शकता भाजीमध्ये. ग्रेव्हीला चांगली उकळी आल्यानंतर गॅस लहान करून घ्यायचा आहे आणि जवळ-जवळ 7 ते 8 मिनिट ही ग्रेव्ही अशी शिजू द्यायची आपल्याला मंद गॅसवर. जवळ-जवळ 7 ते 8 मिनिट झालेले आहे. बघा, ग्रेव्हीला छान असा तर्री आलेली आहे, तवंगही छान आलेला आहे. यामध्ये आता कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. 1 चम्मच साखर. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. जवळ-जवळ अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे आणि पनीर असं जाडसर मस्त असं किसून घेतलेलं आहे. ग्रेव्हीमध्ये पनीर सर्व असं टाकून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने असं मस्त फिरून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही कधी पनीर भुर्जीची भाजी बनवली का? मला जरूर सांगा. आणि चांगलं असं फिरून झाल्यानंतर, मस्त मिक्स झाल्यानंतर एक 5 मिनिट आपल्याला मंद गॅसवर हे शिजू द्यायचं आहे. जवळ-जवळ आता 5 मिनिट झालेले आहे. भाजी छान शिजलेली आहे.
तर्रीही खूप छान आलेली आहे. या भाजीवर आपल्याला अशी मस्त आता कोथिंबीर अशी भुरभुरून घ्यायची आहे आणि या पद्धतीने एक वेळ तरी तुम्ही अशी पनीर भुर्जीची भाजी करून बघा.